बातमीपत्रात वळूया पुढील काही बातम्यांकडे। लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागलेले आहेत। या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील 2 मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। त्यापैकी एक मतदारसंघ नांदेड असेल असं सांगितलं जाते। त्यासाठी प्रदेश काँग्रेसची देखील जोरदार तयारी सुरू झालेली आहे। नवा पंतप्रधान महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील लोकसभेची जागा लढवणार राहुल गांधी। काँग्रेसचा बालेकिल्ला नांदेडमधून उतरणार रिंगणात। पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यंदा 2 मतदारसंघांमधून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। TV9 ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यासाठी पक्षाची थिंक टँक कामाला लागली आहे। रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत। यातच तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे नाव घेतले जात आहे। त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी हा मतदारसंघ जवळपास निश्चित करण्यात आलाय। राहुल गांधी देशाचे नेते आहेत। राहुल गांधी कुठेही लढले तर निश्चितच सगळे काँग्रेसचे एकजुटीने काम करतील। राहुल गांधीने जो मतदारसंघ निवडला देशामध्ये कुठलाही जर मतदारसंघ निवडला तर हमखास निवडून येतील अशा प्रकारचं काँग्रेसचं मजबूत नेतृत्व आहे। नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। 2014च्या मोदी लाटेत सुद्धा काँग्रेसने नांदेडमधील वर्चस्व अबाधित राखलं होतं। अशोक चव्हाण यांनी ही जागा जिंकली होती। 1989 मध्ये जनता दलाचे डॉक्टर व्यंकटेश कबडे आणि 2004 मध्ये भाजपाचे दिगंबर पाटील हे अपवाद सोडले तर 1980 पासून हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात आहे। हे सर्व लक्षात घेता राहुल गांधी यांच्यासाठी नांदेडची निवड करण्याची शक्यता अधिक आहे। राहुल मुक्त भारताचं स्वप्न जे भारतीय जनता पक्ष बघतंय, राहुल मुक्त भारताचं किंवा राहुल मुक्त काँग्रेसचं स्वप्न ते त्यांना साकार करण्याची इच्छा असेल, परंतु नांदेड हा काँग्रेसच्या दृष्टीने नक्की सुरक्षित मतदारसंघ आहे। आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी तो गड जो आहे नांदेड जिल्हा परिषदेचा गड बरेच दिवस राखला होता। त्यानंतर त्यांना काही निवडणुकामध्ये फटका बसला असला तरी काँग्रेसचा जे काही गड महाराष्ट्रात आहेत त्यापैकी नांदेडचा समावेश करायला लागेल। राहुल गांधी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असतील तर महाराष्ट्राच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह नक्की वाढेल। पण त्याचबरोबर भाजपाचे सरकार असलेल्या राज्यातील मतदारसंघातून निवडणूक लढवून राहुल गांधींचे एक प्रकारे नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने भाजपाला हे आव्हानच असेल। विनायक वंजारेसह वृषाली कदम परब, TV9 मराठी, सिंधुदुर्ग आणि मुंबई।